नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या आणि आदिराज रागातच रस्ता सोडून निघून जात असतात. पाहुणे त्यांच्या मागे मागे थांब असं म्हणून पळत असते आणि माझ्यावर विश्वास ठेव, मी असं काहीही केलं नाही. नित्या म्हणते की मी सर्वांना विश्वासात घेऊन तुझ्यावर विश्वास ठेवायला सांगितला आणि शालिनीच्या नादी लागून तू सगळ्यावरती माती केली आहेस. आदिराज म्हणतो आमचं सोडच ग, पण आयडी आणि तात्या तुला समोर सुद्धा उभं करणार नाहीत आता. पाहुणी म्हणते राज अरे शपथ घेऊन सांगते मी, मला यातलं काहीच वाईट नव्हतं, खरंच विश्वास ठेव माझ्यावरती. आदिराज म्हणतो हे सगळं बोलण्यापेक्षा राजमा कुठं आहे ते सांग. पाहुणी म्हणते की अरे मला खरंच माहीत नाही राजमा कुठं आहे आणि मी कितीही विचारलं ना तरीसुद्धा मालकीनबाई मला नाही सांगणार की राजमा कुठं आहे. आदिराज रागातच म्हणतो की तुला विचारायचं नाही ते सांग ना. पाहुणी म्हणते मला माझ्यावरती हा डाग नको आहे, मी सुद्धा येते तुमच्यासोबत राज मला शोधायला. आदिराज म्हणतो की तुझ्या मदतीची आम्हाला गरज नाही आहे, चला नित्या मॅडम असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात. इकडे रेस्ट हाऊसवरती शालिनी बसलेली असते आणि संत्या आणि लवली दोघेही तिथं फेऱ्या मारत असतात. शालिनी म्हणते काय रे चंगूमंगू, तुम्ही तर आदिराजचे मित्र ना, मग तुम्ही नित्याचे एवढे जवळचे कसे काय झालात. लवली म्हणतो की त्यांनाच विचारा, आमच्याशी उगा बोलत बसू नकास. शालिनी लवलीला म्हणते की तुमच्या दोघांमध्ये तूच जरा जास्त आगाऊ दिसतोयस. आणि काय रे तुझाच जीव होता ना त्या माईवरती, चांगली होती म्हातारी पण हाकनाकच मेली ना, सोडून गेली रे तुला. लवली म्हणतो तुम्ही त्रास नाही दिला तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्रास देणार नाही असा शब्द दिलाय मी राजदाला. शालिनी म्हणते मी कुठे तुम्हाला त्रास देते, आणि तुम्ही जर मला त्रास दिला तर मी तुम्हाला जिवंत सोडेल असं वाटतंय का तुम्हाला. पोचवेन ना तुम्हाला सुद्धा त्या म्हातारीकडे. काय झालं घाबरलात का, गंमत केली रे, मी काय सिरियल किलर आहे का खून करायला. पण तरीही तुमच्या दोघांचा खून करायची खूप इच्छा होती मला, करू का. शालिनीच्या या बोलण्याने दोघेही खूप घाबरलेले असतात. इकडे नित्या आदिराजला म्हणते की शालिनीला जास्त वेळ नाही थांबू शकणार ते, ती त्यांच्या नकळत बाहेर पडेल आणि लक्ष्मीला भेटेल. तिच्या अगोदर आपण लक्ष्मीला शोधायला पाहिजे. नित्या फारच रडत असते. आदिराज देखील म्हणतो अहो आणखी कुठं शोधायचं राहिले आता तिला, सगळीकडे शोधून झाले आणि त्या पाहुणीला सुद्धा माहिती असेल असं काही वाटत नाही. तितक्यात पाहुणी येते आणि म्हणते की मी सगळीकडे शोधलं, नित्याला जिथं डांबून ठेवलं होतं तिथं सुद्धा बघितलं पण तिथं सुद्धा ती नाहीये. नित्या म्हणते पाहुणी अगं लेक आहे ती माझी, सांग ना कुठं आहे ती. पाहुणी धक्क्यानेच काय असं बोलते. नित्या हतबल होऊन खाली बसते आणि म्हणते अगं लेक आहे ती माझी. पाहुणी म्हणते काय म्हणालीस तू, काय बडबडतीयस तू, राजमा तुझी लेक आहे, तुला खूळ लागले का मला खुळ्यात काढतेस तू. ती आदिराजला म्हणते राज अशी का म्हणतीये ती. आदिराज म्हणतो की खरं बोलतायत त्या, राजमा एकुलते एक लेक आहे आमची. ए पाहुणे तुला जे पाहिजे ते देईन मी, पण राजमा कुठं आहे तेवढं सांग आम्हाला, नको खेळूस तिच्या जीवाशी. पाहुणे डोक्याला हात लावते आणि तुम्ही दोघंही काय बोलताय ना मला काहीच कळत नाही असं बोलते. आदिराज म्हणतो नित्या मॅडम मी राजमाला शोधायला वेताळाच्या माळावरती जातो, आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. पाहुणी चिडूनच म्हणते काय ग काय भरवलंयस तू त्याच्या डोक्यामध्ये, तो सुद्धा म्हणतोय की राजमा तुमची लेक आहे. अगं सांगती का आता, असं चिडूनच बोलते. नित्या तिचा हात धरते आणि म्हणते की तू माझ्यासोबत चल, आणि तिला तिथून घेऊन जाते. नित्या पाहुणीला देवी आईकडे घेऊन येते. पाहुणे विचारते तू मला इथं का घेऊन आली आहेस. नित्या सांगते की 25 वर्ष ती तिच्या आईवडिलांपासून लांब राहिली आहे, जशी तू विना आईवडिलांची वाढली आहे तशी ती सुद्धा तशीच वाढली आहे. 25 वर्षानंतर तिला तिचे आईवडील मिळाले होते आणि आता तिचं ते सुखसुद्धा क्षणिक ठरणार आहे का. पाहुणी म्हणते पण तू मला हे का सांगत आहेस. नित्या म्हणते की देवी आई समोर तरी कमीत कमी खोटं बोलू नकोस, राजमा कुठं आहे ते सांग. पण मला माहीतच नाही तर मी तुला कसं काय सांगू, इथंच काय तू जगातल्या कुठल्याही देवासमोर मला जर नेलंस ना तरीसुद्धा माझं उत्तर हेच असणार आहे, जे मला माहितीच नाही ते मी तुला कसं काय सांगू. पाहुणी तिथून जायला निघते. नित्या तिला थांबवते आणि म्हणते की माझ्या या जन्माची आणि मागच्या जन्माची दोन्हीही आयुष्याची साक्षीदार आहे ही देवी, हिच्या साक्षीने मी आज तुला सगळी कहाणी सांगणार आहे, माझी, आदिराजची, आमच्या राजमाची. नित्या तिला सर्व कहाणी सांगू लागते. सर्व ऐकल्यानंतर पाहुणीला मात्र धक्काच बसतो आणि राजमा तुमची लेक आहे असं बोलते. नित्या म्हणते की लक्ष्मी नाव आहे तिचं, मी गौरी आणि आदिराज जयदीप आहे आणि आमच्या दोघांची लेक ही लक्ष्मी आहे. पाहुणी म्हणते की तू या अगोदरसुद्धा मला हे सगळं सांगायचा प्रयत्न केला होतास, पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नव्हता, आतासुद्धा विश्वास बसणार नाही, तू 1000 वेळा जरी सांगितलं ना तरीसुद्धा विश्वास बसणार नाही. तितक्यात जोगतीन अंबाबाईचा उदो उदो करत त्या ठिकाणी येते. जोगतीन सांगते की पोरी मिठाई जरी तू दिली असली तरीसुद्धा त्याच्यामध्ये औषध
तू मिसळलं नव्हतंस. हे जितकं खरं आहे तितकंच 1000 पटीने खरं आहे नित्या जे सांगते ते. विश्वास ठेव अगर नको ठेव. जे सत्य आहे ते सत्यच आहे. पाहुणी तिथून निघून जाते. नित्या जोगतिनीकडे खूप आशेने पाहते, पण नितीन म्हणते की तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. फक्त एवढंच सांगेल की काळ खूप कठीण आहे. इकडे लवली आणि संत्या शालिनीचे रूम बाहेर पाहायला देत असतात. ते दोघेही त्याला अडवतात. मॅडम साहेब झोपले आहेत असं सांगतात. सोमा ते दोघांनाही ढकलतो आणि झोपले असतील तर मला बघू देत ना असं म्हणून मालकीनबाईंना हाक मारू लागतो. शालिनीचा आतून आवाज येतो, ए झोपू द्या रे शांत मला, नाहीतर एकेकाला मारून टाकेल मी. सोमा म्हणतो की हा 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 झोपा झोपा, आम्ही नाही डिस्टर्ब करत तुम्हाला. आणि लवली संत्याला म्हणतो की असंच छान काम करत राहा, असाच पहारा देत राहा. आणि असं म्हणतो तिथून निघून जातो. इकडे शालिनी रूमच्या बाहेर पडलेली असते. सोमा देखील तिला येऊन मिळतो. शालिनी म्हणते की नित्या, तुझ्या नजर कैदेमध्ये राहून तुझ्या राजमाला लक्ष्मीला मी तुझ्यापासून दूर करणार आहे. सोमा सांगतो, मॅडम साहेब आता हे दोघं काही 4 तास हलत नाहीत. ते दोघेही तिथून निघून जातात. पण अचानक पाहुणी त्यांना बाहेर जाताना पाहते. ती विचार करते की या कसं काय बाहेर पडल्या. ती त्यांच्या पाठीमागे जाऊ लागते. इकडे राजमाला जरा जरा शुद्ध येऊ लागते. नित्या आणि आदिराज तिला इकडे शोधतच असतात. नित्या विचारते, काय झालं, राजमाबद्दल काही कळालं का? आदिराज म्हणतो, सगळीकडे शोधलं मी, पण काहीच पत्ता नाही लागला. सगळं हातातून निसटत चाललं आहे. आदिराज म्हणतो, त्यात राजमा आपली लेक आहे हे सुद्धा आपण पाहुणेला सांगून टाकलं. नित्या म्हणते की मी सुद्धा तिला आपल्या पुनर्जन्माबद्दल सगळं सांगून टाकलं आहे. आदिराज म्हणतो की आपल्या पहाऱ्यातून शालिनी सुटलेली आहे. नित्या म्हणते की तिने जर राजमाला काही केलं ना तर मी नाही तिची वाट बघणार कबुलीच्या भावाची. आजच तिचा जीव घेऊन टाकेल मी. ते दोघेही तिला शोधायला निघतात. इकडे राजमाला शुद्ध आलेली असते. राजमा त्या दोघांचाही आवाज ऐकते आणि बोलण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या तोंडाला रुमाल बांधलेला असतो. नित्या आदिराज तिथून बाजूला जातात आणि शालिनी आणि सोमा त्या ठिकाणी येतात. नित्या राजमाला आवाज देत असते आणि आदिराज म्हणतो की थांबा नित्या मॅडम, मी लवलीला फोन करतो. असं म्हणून तो लवलीला कॉल करतो. लवलीला तो विचारतो की तिकडची काय खबर आहे. लवली म्हणतो की काही नाही, झोपले आहेत तुमच्या मालकीनबाई. आदिराज आश्चर्यानेच म्हणतो की अजून कशी काय झोपली आहे ती. नित्या म्हणते की लवली सांगते, दरवाजा उघडून बघा, ती अजून झोपली आहे का. दोघेही दरवाजा खोलतात तर आतमध्ये शालिनी नसते आणि बेडवरती एक स्पीकर ठेवलेला असतो. संत्या म्हणतो, लवली अरे ही पळाली वाटतं. नित्या खूप घाबरते आणि म्हणते की वाटलंच होतं मला. आदिराज आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, माझ्या लक्ष्मीला वाचव. ती बाई खूप नीच आहे, मला त्रास देण्यासाठी ती लक्ष्मीचा सुद्धा जीव घेईल ती. इकडे शालिनी राजमाला म्हणते, काय झाली का झोप, किती शांत झोप लागली होती ना तुला. आता काय आमचंच झोपायचं आहे शांत. कसं माहिती आहे का. आणि स्वतःकडेच हात करून म्हणते की भला मोठा मृत्यू तुझ्यासमोर उभा आहे. दिसला की नाही दिसला अजूनही, कमालच आहे हा. आणि असं म्हणून ती सोमाकडून तलवार हातात घेते. राजमा तिच्या हातामध्ये तलवार पाहून खूपच घाबरते. शालिनी म्हणते, तुला माहिती आहे अशाच तलवारीने तुझ्या आईबाबाला संपवलं होतं मी. आता हेच भाग्य तुला सुद्धा मिळणार. राजमाला जयदीप गौरीला मारल्याचा प्रसंग आठवतो. राजमा मोठमोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करते. शालिनी म्हणते, थांब थांब, बोलायचं आहे का तुला शेवटचं काही. ठीक आहे, तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करते, बोल तुला काय बोलायचं आहे ते. असं म्हणून तलवारीनेच तिच्या तोंडावरचा रुमाल बाजूला करते. राजमा म्हणते, तुझ्यासारख्या फालतूबाईच्या हातून मरण यायचं नाही मला. अगं माझी पुण्याई खूप मोठी आहे, पण तुझं नशीब फुटकं ते फुटकंच राहणार. परत एकदा हरणार तू शालिनी, परत एकदा हरणार. शालिनी म्हणते, रग बघितली का अंगातली कशी आहे. जाईल जाईल, जेव्हा तुला संपवेल ना तेव्हा ही तुझ्या अंगातली रग सुद्धा जाईल. निघायचं आता. आणि असं म्हणून ती तलवार उगारते. ती तिला मारणारच असते. तितक्यात दरवाजा उघडून पाहुणी आतमध्ये येते. पाहुणीला पाहिल्यानंतर तिला खूपच धक्का बसतो. शालिनी म्हणते, पाहुणी तू इथं काय करतेस, निघ इथून. पाहुणी आतमध्ये येते आणि म्हणते, काय मालकीनबाई, एवढ्या आनंदाचा क्षण तुम्ही एकट्या सेलिब्रेट करत होता काय. आता हे ऐकल्यानंतर राजमाला मात्र धक्काच बसतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राजमा शालिनीच्या तावडीतून सुटलेली असते आणि आई बाबा असा धावा करत ती पळत असते. तितक्यात शालिनी सुद्धा तलवार घेऊन तिच्या मागे शोधतच असते. ती नदी घाटावरती येते. तिथे काही बायका धुणं धुत असतात. शालिनीला त्या अवस्थेमध्ये पाहून त्या तिथून निघून जातात. शालिनी राजमाच्या मागे हात धुवून लागलेली असते. अखेर राजमा तिला सापडते. ती राजमावरती वार करणारच, तितक्यात तिच्या तलवार कोणीतरी धरतं. आता ती तलवार धरणारी व्यक्ती कोण असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.